मी प्रियंका ब्युटी टिप्स मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मेकअप करताना सगळ्यात अगोदर आपल्या चेहऱ्यावरती काय लावायचं, जसं की प्राइमर लावायचं, कन्सिलर लावायचं, करेक्टर लावायचं की आणखीन काही लावायचं, हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल तुम्हाला माहिती दिलेली आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच व्हिडिओ मी माझ्या इंस्टाग्राम आयडी वरती सुद्धा अपलोड करत असते। जर तुम्हाला तिथे फॉलो करायचं असेल तर मी खाली लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा लाईक करा आणि फॉलो करायला सुद्धा विसरू नका। मेकअप मध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचंय, एक वेट वाइप्स घ्यायचंय आणि आपल्या चेहऱ्याला छान क्लीन करून घ्यायचंय। जसं आपल्याला की फेस वॉश करायचा आणि त्यानंतरच मेकअप करायला बसायचंय, पण तरी सुद्धा वेट वाइप्सने जसं की डोळ्याच्या खाली वगैरे असं आपण अगोदर काजळ वगैरे लावलेलं असतं ते निघून जातं आणि चेहरा आपला छान क्लीन होतो। आणि नेहमी मेकअप करायला बसताना आपल्याला चेहरा क्लीन करूनच बसायचा आहे। आता मी माझा चेहरा पूर्ण क्लीन करून घेतलाय। आता याच्यानंतरची मेकअपची आपली पहिली स्टेप आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर। तुमची स्किन टाइप कशी आहे, जसं की ड्राय असेल तर त्याच्यासाठी वेगळं मॉइश्चरायझर असतं, ऑइली असेल तर त्याच्यासाठी वेगळं असतं। आणि जर तुम्हाला तुमची स्किन टाइप माहित नसेल तर तुम्ही पॉन्ड्सचं जेल मॉइश्चरायझर वापरू शकता, ते सगळ्या स्किनसाठी अवेलेबल आहे। तर मी इथे यूज करणार आहे, माझी नॉर्मल स्किन आहे त्यामुळे मी इथे निवियाचं सॉफ्ट लाईट जेल मॉइश्चरायझर यूज करणार आहे। आता ते मी आपल्याला छान आपले स्किन प्रेप करायची आहे, त्यामुळे मॉइश्चरायझर थोडंसं जास्त क्वांटिटी मध्ये लावा, जेणेकरून तुमचा बेस छान होईल आणि मेकअप पण तुमचा जास्त वेळ टिकून राहील। त्यासाठी तुम्हाला मॉइश्चरायझर चांगलं आणि जास्त क्वांटिटी मध्ये लावायचं आहे। अजिबात कंजूसपणा करायचा नाही मॉइश्चरायझर लावताना, आणि ते सगळं पुसून काढायचं नाही, ते आपल्या चेहऱ्यामध्ये छान ऍब्झॉर्ब होऊन द्यायचं। आता मी छान एक लेअर तयार केली आणि 5 मिनिटं मी वेट करणार आहे, तोपर्यंत आपण लिप बाम लावू, तोपर्यंत ते आपल्या चेहऱ्यामध्ये छान ऍब्झॉर्ब होते। लिप बाम साठी मी इथे डॉट अँड कीचं लिप बाम वापरणार आहे। जोपर्यंत आपला मेकअप होतोय तोपर्यंत आपले लिप पण छान मॉइश्चरायझर होतात, त्यामुळे मी इथे डॉट अँड कीचा लिप बाम यूज करते। तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही यूज करू शकता। त्यानंतरची आपली पुढची स्टेप आहे म्हणजे त्याच्या आता आपण लावलं मॉइश्चरायझर, त्याच्यानंतर आपण यूज करणार आहे प्राइमर। प्राइमर साठी मी ते स्विस ब्युटीचं प्राइमर, मेकअप बेस पण आहे, हा प्राइमर पण आहे आणि हायलायटर पण आहे, तिन्ही काम हे करतं। त्यासाठी मी हे स्विस ब्युटीचं वापरणार आहे, खूपच थोड्या क्वांटिटीत लावणार आहे कारण हे हायलाइट पण करतं आपल्या चेहऱ्याला। तुम्ही पाहू शकता आता मी खूप थोडी क्वांटिटी घेतलेली आहे आणि आता याला फक्त आपण असं डॅप डॅप करून पूर्ण चेहऱ्यावर ते ब्लेंड करून घेणार आहे। तुम्हाला जर दुसरं कुठलं प्राइमर वापरायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही प्राइमर यूज करू शकता, फक्त तुम्हाला मॉइश्चरायझर लावल्यानंतर प्राइमर यूज करायचं आहे। प्राइमर अजिबात स्किप करायचं नाही। प्राइमरने काय होतं, तुमचा जो चेहरा आहे त्याच्यावरती एक छान लेअर तयार होते, मेकअप जास्त वेळ टिकतो आणि एकदम स्मूथ दिसतो। जे तुमच्या चेहऱ्यामध्ये नाही का ओपन पोअर्स असतात, जसं की नाकाच्या साईडला, इथे ओठांच्या खाली, ते सुद्धा क्लोज करतं, म्हणजे त्याच्यामध्ये मेकअप आपला अजिबात जात नाही। त्यासाठी प्राइमर आपल्याला अजिबात स्किप करायचं नाही। प्राइमर नंतर आपल्याला यूज करायचं आहे करेक्टर। म्हणजे आता बऱ्याच जणांना काय होतं, ओठांच्या साईडला खूप काळा भाग असतो, नाकाच्या साईडला असतो, डोळ्यांच्या खाली सुद्धा असतो, त्यासाठी तुम्हाला करेक्टर यूज करणं खूप गरजेचं आहे। जसं की जर तुम्हाला जास्त डार्क सर्कल असतील तर तुम्ही अशा टाईपचं करेक्टर यूज करू शकता। तर पण मी आता माझ्या इथे जास्त मला डार्क सर्कल वाटत नाहीत, पण मी तुम्हाला वापरून दाखवणार आहे, त्यासाठी मी माझ्या स्किन टोनचंच आहे हे, ते मी यूज करणार आहे। आणि मी हे माझ्या डोळ्यांच्या खाली सुद्धा यूज करणार आहे। जिथे तुम्हाला असे काळे डार्क सर्कल वाटतात किंवा पिंपल्सचे डाग असतील अशा ठिकाणी तुम्हाला ते लावायचं आहे। आणि ओठांच्या साईडला सुद्धा असं लावून घ्यायचंय, जेणेकरून तो काळा भाग जो असतो तो पूर्णपणे हाईड होतो आणि तुमचा मेकअप सुद्धा काळा पडत नाही। जर तुम्हाला डार्क सर्कल वगैरे नसतील तर तुम्ही हे स्किप सुद्धा करू शकता, पण मी आज तुम्हाला सांगते की मेकअप कोणता प्रोडक्ट कधी वापरायचं, त्यासाठी मी तुम्हाला सगळ्या स्टेप तुम्हाला सांगणार सुद्धा आहे आणि मी वापरून सुद्धा दाखवणार आहे। आता तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या जे डार्क सर्कल आहेत ते सुद्धा हाईड झालेत आणि माझा काळा जो भाग आहे थोडासा तो सुद्धा हाईड झालेला आहे। आता याच्यानंतर आपल्याला यूज करायचं आहे फाउंडेशन। फाउंडेशन साठी मी इथे फॉरएवर 52चं फाउंडेशन घेतलंय। फाउंडेशन यूज करताना किंवा घेताना नेहमी तुम्ही हे लक्षात घ्या की ते तुमच्या
स्किन टोन प्रमाणे आहे की नाही. जर खूपच जास्त लाईट असेल तर ते खूप पेंट दिल्यासारखं वाटतं चेहऱ्याला. त्यामुळे तुमची स्किन टोन कशी आहे ते पहा आणि त्यानंतरच तुम्हाला फाउंडेशन घ्यायचं आहे. जर तुम्ही पहिल्यांदा फाउंडेशन घेत असाल तर मी एक सांगेल की तुम्ही ऑनलाईन फाउंडेशन कधीही घेऊ नका. तुम्ही एखाद्या स्टोअरमध्ये जा जिथे कॉस्मेटिकचे प्रोडक्ट भेटतात आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं फाउंडेशन घेऊ शकता आणि नंतर तुम्ही ऑनलाईन घ्या, जेणेकरून तुमचा शेड तो सुद्धा तुम्हाला माहित होईल आणि ते जास्त लाईट सुद्धा येणार नाही. जशी तुमची स्किन आहे तसंच घेता येईल. फाउंडेशन नेहमी डायरेक्ट चेहऱ्याला लावायचं नाही, ते आपल्या हातावरती घ्यायचं, थोडंसं त्याला छान असं मिक्स करायचं आणि त्यानंतर डॉट डॉट करून आपल्या चेहऱ्यावरती लावायचं. एक ब्युटी ब्लेंडर घ्यायचा. ब्युटी ब्लेंडर नेहमी चांगल्या ब्रँडचा असला पाहिजे. जास्त हलका घेतला तर ते सगळं फाउंडेशन तुमच्या ब्युटी ब्लेंडरला जाऊन बसतं आणि ते व्यवस्थित ब्लेंड सुद्धा होत नाही. त्यामुळे ब्युटी ब्लेंडर छान चांगल्या ब्रँडचं घ्या आणि ते छान ओल्या पाण्यात भिजवा, त्याचं सगळं पाणी काढून टाका आणि त्यानंतर तुमच्या स्किनवरती ते यूज करण्यासाठी घ्या. आता फाउंडेशन वगैरे नेहमी लावताना तुमच्या कानाला मानेला लावायचं आहे, जेणेकरून तुमची सगळी स्किन ही एकसारखी दिसेल. जर तुम्ही फक्त चेहऱ्यालाच फाउंडेशन लावलं तर ते पूर्ण असं कान वेगळा मान वेगळा असं दिसतं. त्यामुळे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपल्या भांगामध्ये किंवा कानाच्या साईडला, कानाच्या पाठीमागं किंवा मानेवरती अशा ठिकाणी तुम्हाला फाउंडेशन नेहमी आठवण करून लावायचं आहे. फाउंडेशन जेव्हा आपण ब्लेंड करतो तेव्हा असं अजिबात घासायचं नाही, असं ब्लेंड करूनच तुम्हाला ते लावायचं किंवा ब्लेंड करायचं आहे. जर तुम्ही घासलं तर ते पूर्णपणे ब्युटी ब्लेंडरनं तुमचं प्रोडक्ट येणार आहे. त्यामुळे तुम्हाला असं ब्लेंड करूनच फाउंडेशन अप्लाय करायचं. जेवढं तुम्ही ब्लेंडिंगला टाइम द्याल तेवढा तुमचा बेस पण छान बनणार आहे आणि मेकअप पण जास्त वेळ टिकणार आहे, असा पॅची दिसणार नाही. आता तुम्ही पाहू शकता माझं फाउंडेशन हे कुठेही असं पॅची दिसत नाही, सगळं एकदम व्यवस्थित ब्लेंड झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला यूज करायचंय कन्सिलर. कन्सिलर आता फाउंडेशन पेक्षा एक टोन डार्क असलं पाहिजे आणि इथे मी फॉरएव्हर 50चं कन्सिलर घेतले. त्याचा शेड आहे 006 आणि हे मी स्वतः मॉलमधून घेतलेलं आहे, ऑनलाईन घेतलेलं नाही. तिथे तुम्हाला छान तुमच्या स्किनवरती ते मेकअप करून दाखवतात, जेणेकरून तुम्हाला सुद्धा बघता येतं की ते तुमच्या स्किनला छान सूट होतंय की नाही ते. त्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्ही ऑनलाईन घेऊच नका. आणि कन्सिलर नेहमी लावताना डोळ्याच्या खाली, डोळ्याच्या वरती, थोडंसं नाकावरती लावा, कारण कन्सिलर हे हायलाइटिंगचं पण काम करतं. तर मी छान इथे ओठांच्या खाली पण लावले आणि इथे पण लावून घ्या. आता तुम्हाला लावल्यावर असं वाटतं की ते खूप डस्की स्किनचं आहे, पण तसं नाही. तुम्ही ब्लेंड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता. आणि नेहमी कन्सिलर हे ब्लेंड करताना जिथे तुम्ही कन्सिलर लावलंय तिथेच तुम्हाला ब्लेंड करायचं आहे, पूर्ण चेहऱ्यावरती अजिबात ब्लेंड करायचं नाही. बरेच जण काय करतात, कन्सिलर इथे लावतात आणि पूर्ण चेहऱ्यावरती ब्लेंड करतात, तर ते अतिशय चुकीचं आहे. तुमचा पूर्ण चेहरा असा शेपमध्ये अजिबात दिसणार नाही जर तुम्ही सगळ्या चेहऱ्यावरती कन्सिलर वापरलं तर. जिथे तुम्हाला कन्सिलर तुम्ही लावलेलं आहे तिथेच तुम्हाला ते ब्लेंड करायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, मी इथे लावले तर मी एवढ्याच जागेत ते ब्लेंड करते, अजिबात पूर्ण चेहऱ्यावरती ब्लेंड करत नाही. नंतर आपल्याला कंटोरिंग करायचंय. जर तुम्हाला खूप मोठ्या फंक्शन साठी जायचं असेल तर तुम्ही कंटोरिंग करा, आणि जर तुम्ही बिगनर असाल, तुम्हाला कंटोरिंग येत नसेल तर तुम्ही ते स्किप केलं तरी चालेल. कंटोरिंग साठी आपल्याला मी इथे याच्यामध्ये कन्सिलर सुद्धा आहे, कन्सिलर सुद्धा आहे, करेक्टर सुद्धा आहे आणि कंटोरिंग सुद्धा आहे. तर कंटोरिंग करताना नेहमी तुम्हाला इथे कंटोरिंग करायचे. हे कानाचा जो भाग आहे अशा ठिकाणी कंटोरिंग करायचे. नाकाच्या साईडला जर तुमचं नाक वाकडं असेल तर तुम्ही नक्कीच कंटोरिंग करून ते सरळ करू शकता. इथे जर तुमचं कपाळ वगैरे थोडंसं मोठं असेल तर इथे सुद्धा तुम्हाला कंटोरिंग करायचंय आणि छान ते असं ब्युटी ब्लेंडरने तिथेच ब्लेंड करणं. पूर्ण नाकावरती ब्लेंड करू नका, नाहीतर तुमचं पूर्ण नाक हे काळपट दिसेल
आता तुम्ही पाहू शकता माझं पहिलं नाक कसं दिसत होतं आणि आता किती सरळ दिसतंय ते। आणि इथे पण तुम्हाला जर तुमचं हे डबल चिन असेल तर कंटोरिंग नक्की करा, जेणेकरून तुमचा चेहरा आहे तो खूप छोटा वाटतो। जर तुमचा चेहरा ऑलरेडी छोटा असेल तर तुम्हाला कंटोरिंगची गरज लागत नाही। आता इथे आपलं छान कंटोरिंग करून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला वापरायचं आहे ब्लश। ब्लश साठी मी इथे NYBचं हे ब्लश यूज करणार आहे, जे की पावडर ब्लश आहे। आणि ब्लश लावताना नेहमी स्माइल करायचं। आता तुम्ही पाहू शकता माझं ब्लश एकदम नॅचरल वाटतंय का, कारण मी अगोदर कॉम्पॅक्ट वापरली नाही, डायरेक्ट मी फाउंडेशन कन्सिलर नंतर कंटोरिंग नंतर मी डायरेक्ट ब्लश यूज केलाय। जर तुम्ही इथे कॉम्पॅक्ट वापरली असती तर तुमचा जो ब्लश आहे एकदम पावडर ब्लश वापरल्यानंतर तो खूप असा कोरडा कोरडा वाटतो। त्यामुळे मी काय केलं, कॉम्पॅक्टच्या अगोदरच मी ब्लश यूज केलेला आहे, जेणेकरून तो एक नॅचरल लुक देईल। थोडासा तुम्हाला नाकावरती आणि इथे खाली पण लावायचं, जेणेकरून एक छान नॅचरल लुक येतो। आता यानंतर आपल्याला यूज करायचे आहे कॉम्पॅक्ट। कॉम्पॅक्ट साठी मी इथे NYBची कॉम्पॅक्ट यूज करणार आहे। कॉम्पॅक्ट यूज केली तरी चालेल किंवा मग जर तुमच्याकडे लूज पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही यूज करू शकता, पण दोन्हीही कुठलंही असू द्या, कॉम्पॅक्ट असू द्या किंवा मग लूज पावडर असू द्या, जास्त क्वांटिटी वापरायची नाही। जर तुम्ही जास्त क्वांटिटी वापरली तर तुमचा चेहरा खूप केकी दिसतो। त्यामुळे मी नेहमी ह्यानी कधीच म्हणजे स्पंजने कधीच कॉम्पॅक्ट यूज करत नाही, कधीतरी यूज करते। ब्रशनी यूज केलं ना तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा प्रोडक्ट असतं ते काढता येतं आणि ते छान आपल्या जास्त प्रोडक्ट ही लागत नाही आपल्याला आणि जास्त लागलं सुद्धा जात नाही ब्रशने। फक्त आपल्याला एक त्याला बेस म्हणजे सेट करून घ्यायचंय आपल्या फाउंडेशनला। आता यानंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला आपला ज्या आयब्रो आहेत त्या फिल करायच्या। त्याच्यासाठी मी इथे इनसाइडचं हे पॅलेट यूज करणार आहे। जर तुमच्याकडे पेन्सिल असेल तर पेन्सिलने सुद्धा यूज करू शकता तुम्ही, पण हे लक्षात ठेवा की पेन्सिल नेहमी ब्लॅक नसावी, ब्राऊन कलरची असावी। तुम्ही पाहू शकता इथे 2-3 शेड आहेत, पण मी जास्त करून कुठला यूज केलाय, डार्क ब्राऊन यूज केलाय, कारण तो खूप नॅचरल वाटतो, म्हणून मी हा डार्क ब्राऊनच कलर नेहमी यूज करते। त्याच्यासाठी जर तुम्ही ब्लॅक यूज केला तर तुमचे आयब्रो खूप अशा आर्टिफिशियल वाटतात। आता तुम्ही पाहू शकता ही फिल केलेली आयब्रो किती छान दिसते आणि ही पाहू शकता। आता तुम्ही पाहू शकता माझ्या दोन्ही आयब्रो फिल करून झालेत आणि हा जो असा ब्रश असतो त्याने आपल्याला एक छान असं फिरवून घ्यायचं आयब्रो वरती, कारण एक नॅचरल लुक येतो। आणि जिथे तुम्ही जास्त आयब्रो पेन्सिल किंवा आयब्रो जे पावडर पॅलेट असतं ते यूज केले तिथले पण ते निघून जातं आणि जास्त हेवी अशा आयब्रो तुमच्या दिसत नाहीत, त्यामुळे एकदा ब्रश नक्की फिरून घ्या। आता आपल्याला आय मेकअप करायचा आहे। आय मेकअप साठी मी इथे NYBचं हे पॅलेट घेतले आणि आय मेकअप करताना नेहमी जर तुम्ही बिगनर असाल तर जो फेंट कलर असतो त्याच्यापासूनच स्टार्ट करा। जसं की हा आहे तो मी माझ्या पूर्ण डोळ्यावरती अप्लाय करून घेणार अगोदर। त्यानंतर हा जो पिंक आहे तो मी घेणार आहे आणि तो मी माझ्या डोळ्याचा हा जो लास्टचा भाग आहे तिथे तो मी असा आणि छान असा ब्लेंड करायचा। इकडून इकडे करायचा नाही, बाहेरच्या साईडने आतमध्ये तुम्हाला तो ब्लेंड करायचा आहे। त्यानंतर माझ्याकडे आणखीन एक पॅलेट आहे, त्याच्यामधला मी हा रेड कलर घेणार आहे आणि तो मी इथे खालचे जे आयबॉल आहेत आपले तिथे मी तो अप्लाय करून घेणार आहे। त्यानंतर इथे माझ्याकडे असा गोल्डन मध्ये शिमरी शेड आहे, तो मी थोडासा घेऊन मी माझ्या फक्त डोळ्यावरती अप्लाय करणार आहे, जास्त सगळीकडे अप्लाय करणार नाही। तुम्ही पाहू शकता। आता आपला हा जो आय मेकअप झालाय त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो कलर आपण हा फेंट कलर जो यूज केला होता
तो आपल्याला घ्यायचा एका ब्रश वरती घ्या किंवा मग हे जे तुमचं बोट असतं त्याच्यावरती घेतलं तरी चालेल। आणि काय करायचं, जिथे आपण काजळ लावतो तिथे तुम्हाला खाली फक्त हा कलर असा, आता तुम्ही पाहू शकता या डोळ्यामध्ये आणि या डोळ्यामध्ये किती फरक दिसतोय। त्यासाठी तुम्हाला छान थोडस एक जो कोणता तुम्ही फेंट कलर यूज करताय तो कलर तुम्हाला घेऊन छान आपल्या डोळ्याखाली छान असा स्मज करून घ्यायचा। आय मेकअप झाल्यानंतर आपल्याला हे मेबेलिनचं आयलाइनर आहे। जर तुम्हाला लिक्विड आयलाइनर लावता येत नसेल तर मी बऱ्याच माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, अगोदर तुम्ही काजळ पेन्सिलने आयलाइनर लावायला शिका आणि त्यानंतर लिक्विड आयलाइनर कडे जावा। आयलाइनर काजळने सुद्धा खूप छान लागतं आणि खूप छान ब्लेंड सुद्धा होतं। जर तुम्हाला स्मोकी आय मेकअप करायचा असेल ना तरी सुद्धा तुम्ही काजळने खूप छान स्मोकी आय मेकअप करू शकता। जर तसं सांगितलं मी तसंच तुम्हाला लिक्विड आयलाइनर लावता येत नसेल तर अगोदर काजळने आयलाइनर लावायला शिका आणि त्यानंतर मग लिक्विड आयलाइनर तुम्ही लावू शकता। मला जास्त विंग्स आवडत नाही त्यामुळे मी विंग्स काढलेले नाहीत, एकदम नॅचरल आपल्या जसा आईज आहेत तसंच मी आयलाइनर यूज केलेला आहे। तर लायनर लावून झाल्यानंतर तुमच्याकडे असं आयलॅशेस कर्लर जर तुमच्याकडे असेल तर ठीक, नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण जर असेल तर नक्की यूज करा, कारण तुमचे डोळे जर छोटे असतील तर हे कलर वापरल्यानंतर खूप मोठे दिसतात। आता तुम्ही पाहू शकता माझे डोळे किती छोटे दिसत आहेत, पण मी कर्लर आणि मस्करा यूज केल्यानंतर किती ते मोठे वाटतात। आपल्याला फक्त 10 सेकंद आपल्या आयलॅशेस वरती ठेवायचा आहे। आता तुम्ही पाहू शकता माझा हा डोळा आणि हा डोळा याच्यामध्ये किती फरक आहे। त्यानंतर आपल्याला यूज करायचा आहे मस्करा। इथे मस्करासाठी मी NYBचा मस्करा यूज करणार आहे। हा वॉटरप्रूफ आहे आणि खूप म्हणजे आपल्याला परवडेल असा सुद्धा आहे। मस्करा लावताना नेहमी जर तुम्ही बिगनर असाल तर खूप हा सावकाश लावा, कारण बऱ्याच वेळा आय मेकअप पूर्ण खराब होण्याची शक्यता असते। माझ्याकडून पण भरपूर वेळा हे झालेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता हा डोळा आणि हा डोळा, म्हणजे याच्यापेक्षा हा डोळा थोडासा मोठा दिसतोय, त्यासाठी कर्लर आयलॅशेस कर्लर नक्की यूज करा। मस्करा यूज केल्यानंतर आपल्याला काजळ यूज करायचे। काजळ मी इथे NYBचं काजळ यूज करणार आहे आणि खूप डार्क आहे, ब्लॅक, खूप पटकन लागलं जातं, खूप पटकन स्मच सुद्धा होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची प्राइस फक्त 99 रुपीज आहे। तुम्हाला हे पर्पल वरती सुद्धा भेटून जाईल आणि खूप छान आहे। एवढंच की ते जास्त वेळ डोळ्याला लावल्यानंतर डोळे खाली थोडेसे असं काळपटपणा पडतो, पण जर तुम्हाला तात्पुरतं थोड्या वेळासाठी लावायचं असेल तर खूप छान आहे, खूप डार्क आहे, माझं फेवरेट आहे। त्यामुळे मी डेली माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल जास्त करून हे NYBचंच काजळ मी यूज करते। आता त्यानंतर हायलायटरसाठी मी इथे मार्सचा हायलायटर यूज करणार आहे। याच्यामध्ये सगळे न्यूड शेड आहेत, तर त्यासाठी आपण जर तुम्हाला असं पिंक वगैरे पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण माझ्याकडे दोन्ही आहेत। जसं आपला मेकअप आहे तसं हे यूज करायचं असतं, त्याच्यासाठी मी आता एक आपला जास्त काही हेवी मेकअप नाहीये त्यामुळे मी हा एकदम मार्सचा यूज करणार आहे, एकदम नॅचरल लुक येण्यासाठी। आता तुम्ही नेहमी लक्षात ठेवा हायलायटर्स कुठेही लावायचं नाही, फक्त आता इथे आपण कंटोरिंग केलं, इथे आपण ब्लश लावला तर इथे आपल्याला हायलायटर यूज करायचे। नाकावरती थोडंसं आपल्याला कपाळावरती पण लावायचंय, थोडंसं इथे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे ॲब्रोच्या खाली हा जो भाग असतो ना तिथे पण तुम्हाला आणखीन एक डोळ्याचा जो हा कोना असतात तिथे पण तुम्हाला असं थोडंसं हायलायटर लावून घ्यायचं। नंतर आपल्याला मामाअर्थची लिपस्टिक यूज करणार आहे मी, जर तुमच्याकडे दुसरी कुठली असेल ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता। मामाअर्थच्या लिपस्टिक खूप छान आहेत, एकदम स्मच, म्हणजे खूप लवकर लागल्या जातात, जास्त वेळ 24 तास टिकून राहतात आणि त्यातला हा शेड माझा एकदम फेवरेट आहे। याचा शेड आहे कार्निशियन नाही कॅन्डी फ्लॉस पिंक। पूर्ण मेकअप झालाय, पण आपल्याला जर मेकअप जास्त वेळ टिकून ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मेकअप सेटिंग स्प्रे हा लावणं खूप गरजेचं आहे। इथे मी NYBचा मेकअप सेटिंग स्प्रे यूज केलेला आहे, आणि तो छान आपल्या थोडंसं अंतर ठेवायचं, 1 ते 2 इंच आपल्या चेहऱ्यामध्ये आणि स्प्रेमध्ये अंतर पाहिजे।
छान याला सुकून द्यायचं, किंवा मग तुम्हाला जर एक ब्युटी ब्लेंडर फिरवायचं असेल तर तुम्ही ब्युटी ब्लेंडर सुद्धा फिरवू शकता। तुम्हाला आयलॅशेस लावायला आवडत असतील तर नक्की लावा, खूप छान वाटतात। आणि जर ते लावता येत नसतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, मी त्याच्यावरती सुद्धा नवीन व्हिडिओ घेऊन येईल। तर मी आयलॅशेस मला आवडतात त्यामुळे मी त्या लावणार आहे। हा आपला पूर्ण लुक झालेला आहे। आय होप की आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि याच्यामध्ये काही जर तुम्हाला शिकण्यासाठी मिळालं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक देखील करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा।